जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण करून गंभीर दुखापत करणाऱ्या 4 आरोपींना गुंडाविरोधी पथकाने केले जेरबंद. दिनांक 27/3/2026 रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी महेश तुकाराम गवळी राहणार नाशिक रोड नाशिक हे नॅशनल लॉजचे गेट समोर बसलेले असताना फिर्यादी यांच्या पूर्वी लॉजच्या पैशावरून वाद झालेले इसम नामे रवी शिंदे, नारायण नागपुरे, प्रथमेश सोनवणे, अभय आवटे यांनी त्यांच्या कारमध्ये येऊन फिर्यादी यांना नॅशनल लॉजच्या गेटवरून बळजबरीने कारमध्ये बसून प्रथमेश सोनवणे यांनी फिर्यादीच्या पोटाला चाकू मारून फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देऊन त्या शांती पार्क उपनगर येथील एका पडीत इमारतीवर घेऊन जाऊन त्या शिवीगाळ व दमदाटी करून फिर्यादीस रवी शिंदे, नारायण नागपुरे यांनी हातातील लोखंडी कोयते उलटे करून फिर्यादीच्या गुडघ्यावर मारून प्रथमेश सोनवणे आणि अभय आवटे यांनी त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या पाठीत हातापायावर मारहाण करून त्या जखमी करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चौघांनी फिर्यादीचे हातपाय धरून इमारतीवरून खाली फेकून दिले. त्यात फिर्यादीस गंभीर दुखापत होऊन पाठीचा मणका फ्रॅक्चर झाला म्हणून इसम नामे नारायण नागपुरे, रवी शिंदे, प्रथमेश सोनवणे, अभय आवटे यांच्याविरुद्ध नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 248/2026 भारतीय न्यायसंहिता कलम 109, 137(2), 35, 351(3), 352 प्रमाणे दिनांक 4/4/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याकरिता माननीय श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर व माननीय श्री किरणकुमार चव्हाण, पोलीस उपआयुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी आदेशित केले होते. त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अभय गांगुर्डे व गणेश भागवत यांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन तेथील CCTV फुटेज तपासून पुढे रेल्वे स्टेशन परिसर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी महाराज पुतळा, बिडको चौक, दत्त मंदिर चौक, सिटी सेंटर मॉल येथील फुटेजची बारकाईने तपासणी करून गुन्ह्यातील आरोपी व त्याची वापरलेली कार MH12ET 5690 हे सातपूर परिसरात गेल्याचं निष्पन्न केलं व आरोपी सध्या मोतीवाला कॉलेज जवळ असल्याची माहिती मिळाल्याने गुंडाविरोधी पथकाने मोतीवाला कॉलेज जवळील पाटालगत सापळा रचून पाहिजे आरोपी नारायण संभाजी नागपुरे, वय वर्ष 32, राहणार फ्लॅट नंबर 7, धंदाई पॅलेस, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक, प्रथमेश संतोष सोनवणे, वय वर्ष 21, राहणार कपालेश्वर रोड, हाऊस नंबर 8, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक, रवी अशोक शिंदे, वय वर्ष 26, राहणार आगर टाकळी, वैदुवाडी, नाशिक, अभय रामभाऊ आवटे, वय वर्ष 23, राहणार पारिजात अपार्टमेंट, शिवाजीनगर, आंबेडकर नगर, नाशिक यांना सापळा लावून शितापीने ताब्यात घेतलं असून त्यांना पुढील तपासकामी नाशिक रोड पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री किरणकुमार चव्हाण, पोलीस उपआयुक्त गुन्हे, माननीय श्री संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विजयकुमार सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, सुनील आडके, पोलीस अंमलदार गणेश भागवत, अभय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे, महिला पोलीस अंमलदार सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.